सुरू पक्ष्यांना हाकवण्यासाठी यांनी बघा घंटा लावली. काय विचार काय अर्धा तास झाला गाडीत बसून आहे. नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. तर आज एक नवीन प्रवास आहे. मी आता आहे वाशीमध्ये. कोल्हापूरवरून जो आलो ना तो ब्लॉग वगैरे काही शूट केला नाही, कारण रात्री 12 वाजता गाडी भरली. त्याच्यानंतर निघालो, मूड पण नव्हता. केला आहे ब्लॉग शूट, पण तो लोणा कुठे माहिती आहे खंडाळ्यात पोचलो आणि त्यांचे जे फोन यायला लागले त्याच्यानंतर मी शूटच केलं नाही. भरपूर पार्टीवाल्याचे फोन येत होते म्हणून मी तो ब्लॉग एडिट पण केला नाही. तर मी काल खाली केली गाडी इकडे कांदिवली साईडला आणि तिथून मी वाशीला आलो. वाशीला येताना अंधेरीतून एक सोफा गाडीमध्ये भरला आहे आणि आता जे सामान जे भरायला जातो आहे ना ते भांडुपला भरायचं आहे आणि दादरला भरायचं आहे. तर ते आमच्या पाहुण्याचंच आहे, म्हणजे माझ्या बाबांच्या मामाच्या मुलाचं सामान आहे. ते गावी न्यायचं आहे. तर काय बघूया, मला पण माहीत नाही. थोडं सामान आहे म्हणून सांगितलं आहे, कारण माझी नागपूर ट्रिप अजून संपलीच नाही आहे. आज मला जवळजवळ किती दिवस झाले, रविवार 8 दिवस, सोमवार मंगळवार, बापरे 10-11 दिवस आज झालेत मला. अजून घरी पोचलो नाही आहे. तर बघूया, लवकरात लवकर हे सामान भरूया. उद्या खाली करून उद्या मी घरी असणार आहे फायनली. आपले आंघोळ वगैरे करतोय, कपडे धुतोय, वाळत टाकतोय आणि चाललंय आपलं काम चाललंय. चला निघूया. भांडुपला जायचं आहे, भांडुपला गाडी भरायची. बघूया कसा होतोय प्रवास. तो असणार आहे माझ्यासोबत आज, तर त्यालाही दाखवतो. बोला गणपती बाप्पा मोरया. वाशीतून निघालोय. भरपूर म्हणजे प्रचंड गरम होतंय. मुंबईत एवढी गरमी, म्हणजे आत्ता कुठे जरा थोडासा पाऊस थांबलाय आणि गरमी वाढली. आता भांडुपला मी आता वाशीतून असा कुठून जाणार आहे माहिती आहे, ऐरोली मार्गे सरळ ऐरोलीचा टोल क्रॉस केला की पोचलो भांडूप. मोठं काही नाही. तर भावांनो एक गोंधळ झालाय. मला जायचं आहे चेंबूरला. त्याचा आता मी ॲड्रेस बघितला आणि मी आता भांडूपच्या दिशेने आलोय. ऐरोलीचा टोल क्रॉस केला आणि मी ॲड्रेस बघितला. आता चेंबूरला जातोय. तर काय मोठं काय नाही, थोडंसं अंतर वाढलं. इथून आता लेफ्ट घेतला ना की सरळ चेंबूर. रात्री जर लोकेशन बघितलं असतं ना तर वाशीचा टोल काढून सरळ गेलो असतो माणकुल मार्गे. काय करणार आता, राहू दे. ही पण मजा घ्यायची. कधी कधी चुकायला होतं, फसायला होतं, त्यात पण मजा घ्यायची. बोर्ड दिसतोय. सरळ गेलो असतो तर भांडूप. आपल्याला आता इथून लेफ्ट घ्यायचं आहे. इकडे गेलो तर भांडूप. आपण आता इथे लेफ्ट घेतलाय. फायनली चेंबूरमध्ये पोहोचलो आणि इथे मच्छिंद्र कांबळ्यांचा फोटो हे केलाय बघा. मस्त चित्र काढलंय. यावा कोकण आपला जसा. पुढून आपल्याला कुठेतरी युटर्न मारून घ्यायचं आहे. इथेच कुठे भरायची आहे गाडी. आपण फायनली पोचलोय. फायनली हा बघा वाट बघतोय इथे. बघा हाच आहे तो प्रशांत मापणकर. तर हा आहे प्रशांत मापणकर. तसं बघायला गेलं तर माझा काका, बाबांचा भाऊ, पण मी प्रशांत म्हणतो. यांचंच सामान न्यायचंय. हाय झालंय. हा काढलंय ना. चेंबूरमध्ये मी प्लाय भरले. ते बघा दिसत आहेत हे प्लाय आणि हा सोफा. इथे काहीतरी बेड भरायचं आहे आणि इथून आपल्याला मग दादरला जायचं आहे. दादरला थोडं सामान आहे ते भरून मग अटल सेतू मारून मी जाणार आहे. बघूया कुठे, इथेच कुठेतरी गेला आहे तो. हे बघा एवढं सामान आणलं मी. आता आतमध्ये सेट करून घेतो. एक गादी आणायची फक्त बाकी राहिली. हे सगळं व्यवस्थित बांधून घेणार आहे आणि गादी लावायची आणि पॅक करून घेतो. अशा प्रकारे मी बेड टाईट बांधून टाकला आहे गादीबरोबर. गादीसोबत आतमध्ये बेड दिसत पण नाही बघा.
येऊ दे त्याला आता. वाजलेत किती? बरोबर 12 वाजले. 12 वाजले. अजून मी चेंबुरातच आहे. आता दादर तिथून निघेपर्यंत दुपार होणार. 3-3:30 वाजणार नक्कीच. जास्त त्याच्यापेक्षा जास्तही वाजू शकतात. तिथे सामान भरायचं आहे परत. येतो. अरे बापरे. सरळच जाऊया ना. सरळ राईट पण आहे. सरळ म्हणजे सरळ जाऊन राईट. हो इथून पण जाऊ शकतो. असं काय तिकडचं माहीत नाही. म्हणजे आहे राईट डायरेक्ट मेन रोडला जातो त्या. हो तो मागचा मेन रोड आहे. तिथून जाऊया. अजून कुठे बोलतोय त्याला विचारतो सांगेल. हो येत आहे. शिवाबाई येणार संध्याकाळी. तुझं झालं तर पोरीचं फिक्स झालंय. शिवाबाईला बोललो. पोचलोय आपण दादरमध्ये. दादरमध्ये इथेच हे वडाचं झाड आहे ना, इथून आतमध्ये गाडी टाकावी लागणार. पुढे सिद्धिविनायक मंदिर आहे, इथेच गाडी भरायची आहे. आता वाजलेत बरोबर सांगतो तुम्हाला 1:45 झाला आहे. गाडी भरून निघेपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे 3-3:30 वाजणार. बघूया. 2 वाजले मित्रांनो. हे बघा एवढं सामान आणलं मी आणि त्याने दोघांनी मिळून. अजून बरंच सामान आहे. बघूया काय म्हणून. मी इथे गाडी लावायला ना जागा नाही आहे. दमलो. 3ऱ्या मजल्यावर जायचं आहे आपल्याला. फायनली आपली गाडी पूर्ण लोड झाली आहे बघा. अशा प्रकारे सायकलला वरती ठेवलं तिकडे आणि मस्तपैकी पोटभर जेवण केलं आहे. डाळ भात, बटाटे शेंगा घालून भाजी, चपाती. पोटभर जेवलो आहे आणि आता मध्ये कुठे थांबणार नाही. आता निघेपर्यंत 4 वाजतील. जवळजवळ 3:27 4:45 वाजले बरोबर आहे. मी आता ना बरोबर दादर जो कुठे सिद्धिविनायक मंदिर, सिद्धिविनायक मंदिर इथेच एक 100 मीटरवर, जास्त लांब नाही आहे, इथे जवळच आहे. तिथे त्यांचं इथूनच बाप्पाला नमस्कार करतो आणि आपल्या गावचा प्रवास सुरू करतो. यांची ओळख करून दिलीच मी मगाशी. तर गणपती बाप्पा मोरया. 3:45 वाजता आपला प्रवास सुरू झाला आहे दादरमधून. आणि मुंबई प्रचंड गरम होतं आहे. प्रचंड. अशी गावी कसं आहे, पाऊस पडलाच नाही आहे ना. पाऊस नाहीच पडला. आठवडा झाला मुंबईत पाऊस नाही पडला. अटल सेतूवर पोहोचलो. आता डायरेक्ट इथून पनवेल. इथून नावाशिवा 30 किलोमीटर आहे. गोवा 557. अटल सेतू ना पूर्ण खराब. म्हणजे मागे काही ठिकाणी रस्ता एवढा खराब झाला आहे ना, वाढलं आहे. आणि पॅच मारून ठेवले ते एवढे 3rd क्लास क्वालिटीचे. बघा हे पॅच मारले ते बघा. काय अर्थ आहे याला. 1 वर्ष झालं नाही या रस्त्याला आणि रस्त्याची काय परिस्थिती झाली आहे बघा. पूर्ण पॅच मारलेत, मागे खड्डे पडले, संपला रस्ता. हे बघा पॅच बघा. बांधले ना बाहेर ते हे भारी केलं इथे. मगाशी आपण 4:30 वाजता अटल सेतूवर चढलेलो. 5:30 वाजले. अजून आम्ही पळसपे वाट्याला पोहोचलो नाही. एवढं ट्रॅफिक नाही. अर्धा तास झाला ट्रॅफिकमध्ये आहोत आम्ही. सुटलो एकदाचे. अर्धा तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो. अर्धा तास. आणि आता ते रस्त्याचं काम सुरू होतं त्यामुळे 1 लेन सुरू होती तिथे. आता आपण बरोबर पळसपे वाट्याला पोहोचलो आहे. आज आम्ही इकडे डिझेल टाकणार आहे इंडियन ऑइल पंपवर. रेग्युलर इंडियन ऑइल नाही आहे हा, त्याच्या अगोदरचा म्हणजे पेंटच्या अगोदर हा पंप येतो. इथे डिझेलचा रेट आहे 90.40 पैसे. 2809 रुपयाचं डिझेल बसलं. 2809. ग्लास थोडी क्लीन करून घेतो, घाण झाली आहे. नाही म्हणतो 6 वाजले. इथे पोहोचेपर्यंत 6 वाजले. 6 वाजता आता आपण 3:30 वाजता. हो 3:30 नाही 4 4:15 निघू. 4:30 आपण 4 वाजता 4:30 यायला होतो.
अटल सेतूला टाकलेली गाडी बरोबर. 6 वाजता आपला गोव्याचा प्रवास सुरू झाला. चहा प्यायला थांबलेलो. चहा हां चालेल तेवढ्यासाठी करा. जर मी आता बाहेर आहे म्हणजे गावी चाललो आहे सामान घेऊन जरा. चला. हॉटेल वैष्णवी. हॉटेल वैष्णवी नाही, हे खारपाडा टोलच्या पुढे वैष्णवी. हा हो, एकदम बकवास चहा, थर्ड क्लास चहा. आणि तो सुद्धा एवढूसा चहा 15 रुपये घेतला त्यांनी. इथे बस वगैरे थांबायची, आता थांबत नाही त्याच कारणाने. एवढा थर्ड क्लास चहा दिला त्याने. नागोठल्यात पोचलो मित्रांनो. नागोठणे वाजले किती, 7 वाजलेत. आणि पळसपे फाट्यापासून ना इथपर्यंत रस्ता चांगला भेटला. थोडासा वडखळच्या इथे ना रस्ता खराब आहे. आणि त्याच्यानंतर हा बघा इथे काम सुरू आहे. ब्रिज वगैरे काहीच काम झालं नाही आहे, खराब रस्ता आहे, बेकार आहे बेकार. नागोठण्यात आलात ना की ही अशी कंडिशन आहे. हे तुम्हाला साधारण कोलाड क्रॉस केलात ना की थोडा रस्ता चांगला मिळेल. चांगला म्हणजे चांगला रस्ता मिळेल. परत माणगावमध्ये इंदापूरमध्ये सिंगल रोड. लोणेरेत खराब आहे थोडासा. आणि मग लोणेरे काढलात की तुम्हाला टॉप रस्ता तो till संगमेश्वरपर्यंत. नाहीतर हे मध्ये मध्ये हे असंच आहे वडखळ नंतर. 8:15 वाजता आम्ही माणगावमध्ये पोचलो मित्रांनो. बरोबर 8:15 वाजलेत. आणि माणगावमध्ये अजिबात ट्रॅफिक नाही आहे आता सध्या तरी. जवळजवळ 150 किलोमीटर आलो आम्ही. डिझेल टाकलं ना त्याच्यानंतर 150 किलोमीटर गाडी कंटिन्यू चालवली. आणि आम्ही खेडमध्ये पोचलो आहे आता. काय काढतोय ऑलरेडी. चला. यांचं काय म्हणतात ते, आज शाकाहारी जेवणार आहे, नॉनव्हेज नाही. आज काय नॉनव्हेज नाही. त्यांचं असं श्रावण आहे. माझा काय श्रावण जेवण मी काय पाळत नाही. मी फुल टाईम नॉनव्हेज. मी जेवणाला ना व्हेज थाळी ऑर्डर केली. व्हेज कशी अशी आहे, खाऊन बघ. डाळ भाजी एक पावट्याची. पापडमध्ये मी खेड ते वॉशरूमला गेलेत. म्हटलं पाय मोकळे करूया. तर मी आता ना बरोबर HP खेडमध्ये तुम्ही आलात ना तर HP चा पेट्रोल पंप तिकडनं मुंबईवरून येताना HP चा पेट्रोल पंप काढला ना की लगेचच राईट साईडला काळकाई हॉटेल आहे. उत्तम जेवण मिळतं, म्हणजे शाकाहारी जेवण तर उत्तम. आमच्याकडे भाकरी खूप चांगल्या पद्धतीची सॉफ्ट भाकरी मिळते. थांबतो इथे मी बऱ्याच वेळा जेवायला थांबलो आहे. म्हणजे जेवणाचा वेळ जर इथे खेडमध्ये पोचलो ना तर अजून कुठे जेवायला जात नाही मी. इथेच ह्याच हॉटेलमध्ये जेवायला थांबतो आम्ही. येऊ दे त्यांना, मग आपला पुढचा प्रवास सुरू करूया. आम्ही ना रॉंग साईडने गाडी टाकलेली, त्यामुळे थोडंसं मागे जाऊन तिथे मध्ये डायव्हर्जन आहे, तिथे यू टर्न मारणार आणि परत आपला गोव्याचा कोकणातला प्रवास सुरू करणार. HP पंपाकडून मध्येच डायव्हर्जन आहे. इथून जर आलात तर इथेच राईट घ्या. रॉंग साईडने थोडंसं तिथे 100 मीटर जावं लागतं आपल्याला. चला आता नॉनस्टॉप जसं तिकडनं आलो तसंच कंटिन्यू चालत राहणार. झोप आली की मग आपण वाटेत कुठेतरी थांबणार आहोत. बरोबर ना 11:15 वाजलेत आणि आमचा आता खेडमधून परत प्रवास सुरू झाला आहे. आपण आता खेड वगैरे क्रॉस करून ना लोट्यात पोचलो आहे. खेडमधून निघालो आणि आपल्याला पाऊस सुरू झाला आहे. कंटिन्यू पाऊस आहे. 11:30 वाजता चिपळुणात, 11:30 11:45 झाले आणि आम्ही चिपळुणात पोचलो आहे. इथे येईपर्यंत तुम्हाला रस्ता ना टॉप रस्ता आहे.
म्हणजे लोणेरेतून निघालात की चिपळूणमध्ये पोहोचेपर्यंत. फक्त हा चिपळूणचा ब्रिजचं काम झालं नाही आहे, त्यामुळे सिंगल रस्ता सर्व्हिस रोडने गाडी टाकावी लागते. चिपळूण काढलं की इथून मग डायरेक्ट संगमेश्वरपर्यंत रस्ता टॉप आहे. टॉप 1:15 वाजता आपण संगमेश्वरात पोचलो आहे बरोबर. हा बघा, संगमेश्वरात पोचल्या रस्त्याचं काम चालू आहे बऱ्यापैकी. इथपर्यंत रस्ता चांगला होता. संगमेश्वरातला हा असा काहीसा रस्ता. आणि आता आपल्याला झोप यायला लागलेली आहे. प्रशांतने एक मस्त झोप काढली. आमची बॅटरी डाऊन झाली आहे. तर बघूया, देवरुखपर्यंत जायचा प्रयत्न करूया आणि मग इथे वस्ती करणार आहे मी एक 2 तासाची. संगमेश्वरमध्ये अजिबात काम झालं नाही आहे, म्हणजे काम सुरू आहे. हे काय थोडं ब्रिजचं वगैरे काम सुरू आहे इथे. आणि त्या दिवशी मी सरळ रस्त्याने आलेलो, या सरळ जो रस्ता आहे पाली मार्गे ना, त्या रस्त्याने आलो आहे. एवढी काय मजा आली नाही. रस्ता सगळा तसाच आहे, म्हणजे चांगला रस्ता पण आहे आणि मध्ये खराब पण आहे, म्हणजे काय सांगू शकत नाही मी. त्यामुळे आपला देवरुख मार्गे कृपा करून हाच रस्ता चांगला आहे. तर सामान MH07 AJ 1679 हे काय चेकिंग चालू आहे काय? दोघेच जण. मध्येच काय आता काय गणपती आला म्हणून काय. हां, चेकिंग चालू आहे. चेकिंग म्हणजे काय, फक्त डिटेल्स विचारतायत. गाडी नंबर घेतला, मोबाईल नंबर, गाडीत माणसं किती आहेत आणि सामान काय. बाकी काय चेक वगैरे काय नाही केलं. तर आम्ही आता देवरुख रस्त्याला लागलो आहे. हे बघा, अरे बाबा, संगमेश्वरमधला देवरुख रस्त्याला लागल्या हा पण रस्ता खराब आहे. म्हणजे लेफ्ट घेतल्या बरेच दिवसांनी जातोय. बघूया कसा आहे रस्ता. कितीतरी व्हिडिओमध्ये हा रस्ता मी तुम्हाला दाखवलं आहे, त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही. हा रस्ता सुरुवातीला तर खराबच आहे. हा बघा, संगमेश्वरमधून लेफ्ट घेतल्या ना थोडा खराब आहे. आपण आता डायरेक्ट राजापूरमध्ये भेटूया. काय दाखवणार रात्रीचं. झालाय आणि आता आम्ही देवरुखमध्ये पोहोचत आलो. देवरुख पुढे, त्याच्या अगोदर कुठचं तरी एक गाव आहे. एक अर्धा पाऊण तास कोसुम गावात पोहोचलो. थोडा वेळ झोपतो इथे. आराम करा. तुम्ही पण आराम करा. सांग काय ते सांग. चला थोड्या वेळ बरोबर 1:15 झालाय. 1:15. शुकशुकाट कोण नाहीये. तर मित्रांनो, कोसुम गावातनं आता आपण परत निघालो. झोप थोडीफार झाली. 1:15ला झोपलेलो बसून सीटवरच. आता 2:45 झालेत. 1 तास, पाऊण तास, 1.5 तास झोप घेतली. फ्रेश झालोय. हा देवरुख रस्ता आता खराब झालाय बऱ्यापैकी, त्यामुळे ह्या रोड नाही आलात तर बरं होईल. पूर्ण शुकशुकाट आहे. रस्त्यात कोण नाहीये. रस्ता पूर्ण खाली आहे.
4:30 वाजले. प्रशांत इकडे झोपलाय मस्तपैकी. झोप झोप. पाच वाजता कणकवलीत, बरोबर 5:30 वाजले आणि मी आता कणकवलीच्या ब्रिजवर चढतोय. प्रशांत मस्तपैकी झोपा काढतोय. 2:45ला आम्ही देवरुखमधून निघालेलो. आता बरोबर कणकवलीत पोचलोय. बघा, ही आहे कणकवलीतली गड नदी आणि माझे आता डोळे झाकायला लागलेत. पुढे कुठेतरी थांबून परत एक डुलकी घेतो. आणि एवढा 5:30 वाजता तो सोफा ज्याचा आणलाय ना तो जागा नसणार. 6-6:30 वाजता त्याला कॉल करूया. हा काय करतोय? हा टर्न सगळ्यात डेंजर आहे. इथे कितीतरी गाड्या पलटी झाल्यात इथे. पुढे ना गाडी साईडला लावून झोपूया. उसरगावच्या टोलवर पोचलो. उसरगाव. तो सोपा उतरवायचा आहे ना, तर इथून आतमध्ये कुठेतरी आहे. तो लोकेशन पाठवलं ना की मग जाऊया आपण तिकडे. इकडे हा बघा, हा इथे झोपलाय. मी आता इथे. बाहेर मस्त पाऊस पडतोय. गुड नाईट. 5:45 वाजलेत बरोबर. परत तासभर झोपलो. 7 वाजले भावाला. एस टी पण तिकडेच चालली आहे. सावंतवाडी कणकवली. सोपा खाली करायचा आहे ना, रस्ता हा बघा इथून आतमध्ये दाखवतोय. जिल्हा मुख्यालय जिल्हा पुरे. या बाजू घेऊ. यांचाच सोपा उतरवायचा आहे. गोपाळ कृष्णाचं पेंटिंग. वाव, खूप भारी पेंटिंग आहे. आणि पक्ष्यांना हाकवण्यासाठी यांनी बघा घंटा लावली आहे. ही लाईन डायरेक्ट त्यांच्या घरात जाते. आणि तिथे शेती केली आहे, भाजी वगैरे काहीतरी शेंगदाण्याची शेती आहे छोटीशी. फायनली कुडाळात पोहोचलो आम्ही. इथून आपल्याला एक 17-18 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे आता. होय होय, कुडाळात पोचल्या खड्डे बघा. खड्डे म्हणजे एवढाच. पुढे चांगला आहे रस्ता. लालपरी एस टीवर नंबर. बेळगाव. इथे उसळ मिसळ. इथे नाश्ता चांगला. हां, त्या दिवशी मी नाश्ता केलेला आहे. इथे चांगला मिळतो नाश्ता. हे आहे SRM कॉलेज. समोर दिसतं इथे. आपण लेफ्ट घेतला इथे आणि हा सरळ रस्ता गेला कुडाळ बाजारपेठेत. तर आता आपण पोचलोय पिंगोळीमध्ये. पिंगोळी इथे गणेश मंदिर आहे. नमस्कार करा सगळ्यांनी. पिंगोळी म्हापसेकर तिठा. बरोबर 8:30 वाजलेत. इथून आपण आता आपल्याला इकडे जायचं आहे पाटमध्ये. पाटात आपली गाडी खाली होणार आहे. आम्ही आता ना पाट गावात पोचलो. पाट. कसला व्ह्यू आहे बघा. हिरवागार आणि तिकडे एक घर आहे. मस्त व्ह्यू आहे. आम्ही ना बरोबर 9 वाजता त्या लोकेशनवर पोचलोय. त्यांचं जे घर आहे ना ते बघा तिथे. आणि पाऊस एवढा खतरनाक पाऊस पडतोय ना काय विचारू नका. आवाज येत असेल तुम्हाला.
डेंजर पाऊस पडतोय, डेंजर म्हणजे उतरूच शकत नाही. गाडीतून उतरल्या भिजणार आम्ही. काय दिसतच नाही. काय विचार काय, अर्धा तास झाला गाडीत बसून आहे, पाऊस काय जायचं नाव घेत नाही. कसला पडतोय बघा, खतरनाक एकदम पडतोय, बाहेर तर दिसत पण नाही. थोडासा पाऊस कमी झालाय, हलका पाऊस कमी झालाय. त्यामुळे पाऊस कमी म्हणजे तो लागतोय, तरी पण म्हटलं जाऊया. वरती घर आहे त्यांचं, तर आता वरती गाडी चढली पाहिजे. फक्त तिकडे घर आहे वरती, इथून आपल्याला ना वरती गाडी टाकायची आहे. अरे बापरे, जंगलच आहे सगळं. काय बघा झालं. खतरनाक सीन आहे, खतरनाक. दाखवतो तुम्हाला. जाईल की नाही डाऊट आहे. हे बघा, हे जंगलात गाडी टाकायची. चढणार की नाही काय सांगता येत नाही. टाकतो, थोडीशी पुढे घेतो, थोडी मागे ओढ देतो. बस वाटत नाही. तिथे एक ना झाडाचा तुकडा पडलाय, ते बाजूला करायला सांगतो. बस बघूया आता चढते काय. देवाचं नाव घेऊन गणपती बाप्पा मोरया म्हणून चढूया. बोला गणपती बाप्पा मोरया. नाही चढत. फिरतोय टायर, नाही चढणार गाडी. टायर फिरताय तेव्हा. गाडी चढत नाहीये. प्रॉब्लेम वरपर्यंत आणली तेव्हा समोर घर दिसतंय त्यांचं, आणि इथून वरती चढत नाहीये गाडी. ही बघा, टायर फिरतोय तिथे, दिसला टायर फिरतायत. हे बघा काय कंडिशन, चान्सच नाही. टायर हे होते. खाली उतरून प्रयत्न बघितलं, चढाव मोठा आहे तो, त्यामुळे चढत नाहीये. आणि टायर फिरतायत, एवढं पण काही वजन नाहीये गाडीत. एकदा प्रयत्न करतो असा दुसऱ्या साईडने टाकायचा, खरं नाही काय. इथली जमीन ना नरम असल्या कारणाने टायर रुततोय. इथे पूर्ण जंगल आहे, नाही चढत आहे गाडी. दोन्ही टायर मागून ना रुतलेत. जातो त्यांच्या घरी, जंगल आहे पूर्ण. आहे बघा, बापरे, याच्यात कोण असेल तर भीती. अजगर बिजगर. भिजायला झालं. पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही. टेम्पो बघा माझा कुठे, जंगलात. पाऊस बघा, पाऊस जायचं काही नाव घेत नाही. पाऊस गेला ना की बघा, खडी आहे ना, ही टायराखाली टाकणार आणि मग वरती गाडी घेऊन येणार. यांचं घर असं काहीचं. हे बघ, इथे गणपती पुजतात. हा किचन आहे. लाईट नाही आहे, म्हणजे फ्लॅश लावतो. हा बघा, हा किचन आहे. हा ट्रान्सपरंट दरवाजा, हॉल आहे. हा इकडे बेडरूम आहे, इकडे एक बेडरूम आहे, इकडे टॉयलेट बाथरूम. आणि ह्या मागच्या साईडला वरती वरती जायला. गाडी खाली होत नाही तोपर्यंत होम टूर देऊया म्हटलं. यायला पावसात झाला का गाणं आहे नाही बरं. हो, खडी टाकली. बघूया चढते काय.
दगड काढतोस सुरू प्रयत्न फेल गेले नाही चढत टायर फिरतायत जिथे आपण हे टाकतो खडी टाकतो ना तिथे तेवढा भागापुरती पुढे चढते मग परत खड्डा करून टाकतो मागे घेतोय गाडी नाही चढली आता तिकडे खालून काहीतरी बघूया आता तिथून उतरून पाऊस पण जात नाहीये कंटाळा आला भिजवून टाकलं सगळं चढाव मोठा आहे पाऊस काय बोलणार आता इथून कसं न्यायचं काय डोकंच चालत नाही जवळजवळ ना 11 वाजले पाऊस काही जायचं नाव घेत नाही आता बारीक झालाय वरती काही गाडी चढत नाही आता इथूनच सामान न्यावं लागणार झाली एकदाची खाली वाजलेत 12 हे बघा ही सायकल ती तिकडे न्यायची आहे माझ्या भावाच्या घरी आणि अवतार बघून समजलं तसं बघा ही वाट आहे अशी काहीशी इथून सगळं सामान हळूहळू घेऊन गेलो छोटे मोठे सामान त्याने नेलं आणि नंतर जे प्लाय होते ते दोघांनी एक एक एवढे जड वजन बापरे आता मी घरी पोचल्यावर तुमच्याशी बोलतो फायनली घरी पोचलो फायनली 1 वाजला सकाळी 8:30 वाजता पोचलेला माणूस आता 1 वाजता घरी पोचतोय वाटेत मासे घ्यायला थांबलेलो आणि ती सायकल होती ती भावाकडे दिली सगळं भिजलोय कंटाळा आलाय बाकी सगळं गाडीतलं सामान नंतर आणतो उतरवतो हे मासे घेतलेत बांगडे घेतलेत आणि प्रॉन्स सुंगटा झिंगा तुम्ही झिंगा म्हणतात पूजा केला ऐता काय घालून इला फायनली घरी पोचलो फायनली यांचे रिएक्शन काय बघूया आता अरे हा बघ यान काय रे काय लावला पीठ लावला कुठे लावला धर हा पडतला हा फिश तर मित्रांनो हा सर आता येता नाही जाय होती ती पटकन थांबायला ती रिक्षेत भरलेल्या सगळा तर मित्रांनो फायनली घरी पोचलोय 10-12 दिवसांनी आज मी घरी पोचलोय तर ठीक आहे मस्त झाला टूर परत नाही जाणार नागपूरला जाणार नाही म्हणजे तिकडनं रिटर्नचा माल खूप कमी भाडं मिळतं थांबून काय फायदा नाही वेस्ट गेले माझे ह्या 12 दिवसात मी मुंबई गोवाचे 2 ट्रिप मारले असतात तर आजचा प्रवास मी इथेच संपवतो तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कोकणी गंधार चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हाईप करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लव यू